हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला फ्लूइड मेकॅनिक्समध्ये म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स यामध्ये चॅप्टरचा शेवटचा सेक्शन शिकायचा आहे अँड दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज थेरम. सो इन लास्ट सेशन वी हॅव सीन की बर्नॉलीने आपल्याला एक इक्वेशन देऊन एक प्रिन्सिपल देऊन या विषयावर क्लिअर केलं की ज्या रिजनमध्ये फ्लुइडची व्हेलॉसिटी वाढलेली असते तो रिजन पॅसेजचा फ्लुइड फ्लोचा तो रिजन हा डायमेन्शनली नॅरो झालेला असतो. त्या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झालेला असतो आणि परिणामस्वरूप आपल्याला तिथे फ्लुइडचा जो फ्लोचा स्पीड आहे तो वाढलेला दिसतो आणि त्या ठिकाणचं प्रेशर ॲज कम्पेअर टू प्रेशर इन अ वायडर रिजन ते देखील तिथे कमी झालेलं असतं. म्हणजे थोडक्यात इंटरनल प्रेशर इन द नॅरो रिजन इज लेस than the pressure at the wider region, and secondly the velocity at narrow region is more as compared to the velocity at wider region. याचं अनेक उदाहरणं आपण बघतो. आपण झाडांना पाणी मारत असताना पाईपचं तोंड थोडंसं दाबतो, नोझल ज्याला म्हणतो आपण. सो नोझल इज अ गुड एक्झाम्पल ऑफ बर्नॉलीज इक्वेशन, बर्नॉलीज प्रिन्सिपल, बर्नॉलीज थेरम. आता हे जे बर्नॉलीज थेरम होतं जे आपण मॅथमॅटिकली P plus 1/2 rho v square plus rho gh is equal to constant असं आपण लिहिलं होतं, राईट. Where P is pressure head, rho is density of liquid, v is velocity of liquid, velocity of fluid, h is height of that fluid, height of that pipe or height of that flow from certain reference point. So this pressure head, this kinetic head and this potential head contributes to total energy of a fluid, and Bernoulli proved that the total energy between any two section of fluid flow remains constant. अर्थात त्याच्या मागे काही जे आयडियल कंडिशन्स होत्या लाईक नॉन विस्कस फ्लो ऑफ फ्लुइड, स्ट्रीमलाईन फ्लो ऑफ फ्लुइड, स्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड, इनकॉम्प्रेसिबिलिटी ऑफ फ्लुइड, त्या गृहीत धरून आपण ह्या इक्वेशनपर्यंत आलेलो आहोत. इन रियालिटी सर्टन लॉसेस ऑलवेज टेक्स प्लेस. Certain losses due to fluid friction and other factors have to be considered. So बर्नॉलीज थेरमचे मॉडिफिकेशन तुम्हाला भविष्यात बघायला भेटतील. आता ह्या बर्नॉलीज थेरमचे ॲप्लिकेशन्स मेनली जे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत हे आपण रोजच्या व्यवहारात पाहतो. लाईक आपलं पहिलं ॲप्लिकेशन आहे दी व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स, स्पीड ऑफ इफ्लक्स. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे व्हेंचुरी ट्यूब, व्हेंचुरीमीटर. It is one of the device to measure the discharge, to measure the pressure difference, to measure the velocity of fluid. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे स्ट्रीमलाईन शेप ऑफ विंग्स ऑफ एरोप्लेन. दॅट इज हाऊ एरोप्लेन लिफ्ट्स अप, एरोप्लेनची लिफ्टिंग, एरोप्लेनचं टेक ऑफ कसं होतं. त्यानंतर पुढील ॲप्लिकेशनमध्ये ॲटोमायझरचं एक्झाम्पल आहे. आपण स्प्रे, डिओड्रंट वगैरे वापरतो, त्या ठिकाणी तो स्प्रे कसा निर्माण केला जातो, किंवा पेंटिंगची जी पेंटिंग गन असते, नोझल असतं, त्यामध्ये नेमकी काय प्रिन्सिपल आहे ते आपल्याला तिथे बर्नॉलीज थेरम कशा प्रकारे वापरलं गेलेलं आहे ते आपल्याला तिथे बघायला भेटेल. त्यानंतर काही वारा आलं, जोराचा वारा जर आला तर घराचे पत्रे वगैरे उडतात. सो ब्लोईंग ऑफ रूफ ही नेमकी का होतं हे 3-4 ॲप्लिकेशन आपल्याला इथे बेसिकली शिकायचे आहे. आता या ॲट द एंड ऑफ दिस लेसन you will able to answer certain questions like how aeroplane lifts up, then how spray particles, fine sprays are created, explain the application of Bernoulli's principle, Bernoulli's theorem in blowing up roof, then in व्हेंचुरीमीटर, then how speed of efflux is determined. ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं तुम्हाला लिहिता येतील. these are all theoretical questions. व्हेंचुरीमीटर इफ्लक्सवर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला फॉर्म्युले मिळतील. So this is going to be a very important session in fluid mechanics, right? So let us understand applications one by one. तर बर्नॉलीज थेरम मी त्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करतो की फ्लुइडच्या कुठल्याही 2 सेक्शनमध्ये सम ऑफ दीज 3 इज कॉन्स्टंट, राईट. आणि ते इक्वेट करून आपण पुढं आपल्याला पाहिजे त्या गोष्टी, पाहिजे ते फॉर्म्युले तयार करणार आहोत. अँड दिस इज हाऊ विल लर्न द ॲप्लिकेशन. सो यातलं पहिलं ॲप्लिकेशन असतं आपलं स्पीड ऑफ इफ्लक्स. स्पीड ऑफ इफ्लक्स. सी इफ्लक्स म्हणजे काय ते समजून घ्या.
सपोज एक पाण्याची टाकी आहे अशी, आणि ह्या पाण्याच्या टाकीला आपण इथे छिद्र पाडलं, राईट, आणि याच्यात पाणी भरलेलं आहे. आता ह्या पाण्याच्या वरच्या सरफेसवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होणार. ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे आणि ह्या पाण्याच्या स्वतःच्या वजनामुळे झालेलं जे प्रेशर आहे, जे बेसवर ॲक्ट होत आहे, ते प्रेशरमुळे हे पाणी इथनं वाहायला सुरुवात होईल. इट विल कम आउट ऑफ दॅट फाईन ओरिफिस, फाईन होल इन द टँक, राईट. सो तो जो फ्लुइड आउट फ्लो आहे, तो जो फ्लुइडचा बाहेर निघण्याचा फ्लो आहे, त्याला म्हणायचं इफ्लक्स, राईट. मग ह्या इफ्लक्सचा स्पीड किती असतो, तर टॉर्सिलीने या संदर्भात एक लॉ सांगितला होता, आणि अकॉर्डिंग टू टॉर्सिली दी स्पीड इज इक्वल्स टू द स्पीड ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी. आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी शिकलो. मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये आपण बघितलं फ्री फॉलचं वेलॉसिटी किती असते, √2gh. समजा एम मासची बॉडी जर आपण एच हाईटून सोडून दिली, एच हाईटून आपण सोडून दिली, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होती कायनेटिक एनर्जी, कन्सिडरिंग दॅट देअर इज नो एअर ड्रॅग ऑर समथिंग. सो आपण जर तिथे इक्वेट केले इक्वेशन mgh इज इक्वल टू mv², तर आपल्याला v इज इक्वल टू √2gh मिळतं, किंवा कायनेमॅटिकल इक्वेशननी ते मिळतं. पण ती जी फ्री फॉलची वेलॉसिटी आहे, तेवढीच वेलॉसिटी याला ह्या इफ्लक्सला असते. हे टॉर्सिलीने सांगितले, याला म्हणायचं टॉर्सिलीज लॉ ऑफ इफ्लक्स. सो टॉर्सिलीज लॉ ऑफ इफ्लक्सचं स्टेटमेंट काय तयार होईल, द वेलॉसिटी ऑफ इफ्लक्स ऑर द वेलॉसिटी ऑफ फ्लुइड कमिंग आउट ऑफ टँक इज इक्वल्स टू द वेलॉसिटी ऑफ फ्री फॉल, राईट. मग हे बर्नॉलीज थेरमने आपल्याला प्रूव्ह करता येईल का, ठीक आहे. तर मग बर्नॉलीज इथे इक्वेशन काय, इथे क्वेश्चन काय तयार होईल का, ऑब्टेन द स्पीड ऑफ इफ्लक्स युझिंग बर्नॉलीज थेरम युझिंग बर्नॉलीज प्रिन्सिपल. हे आपलं फायनल डेरिव्हेशनचं इक्वेशन असेल. सो आपण काय करणार, कन्सिडर ए फ्लुइड ॲट सम हाईट h फ्रॉम द बॉटम ऑफ टँक. सो सपोज दिस इज हाईट h. लेट P0 be the pressure, atmospheric pressure over the liquid surface. Then let what we can say rho be the density of fluid. Then v be the velocity of efflux or velocity of fluid coming out. Now let us apply the Bernoulli's theorem across this section. Means this is orifice, right? So we have to apply Bernoulli's theorem across this orifice. Now just inside the orifice there is a fluid, large fluid, and outside the orifice the fluid is flowing under the atmospheric pressure. So pressure here is also equals to pressure here. मग आपण ह्या दोन पॉइंटला जर आपण बर्नॉलीज थेरम जर अप्लाय केले, तर आपल्याला इक्वेशन काय लिहिता येईल, P0 प्लस 1/2 rho इंटू v² प्लस rho g h1 is equals to P0 plus 1/2 rho into v² plus, now we have considered this as a reference, so here potential energy becomes 0, right? Now we have to, this P0 will be cancelled. We have to find out the velocity of flow out of these two equations. So here we have considered the velocity of flow. See, here we have different velocity, right? V1 is the velocity inside the liquid and V2 is the velocity outside the liquid. So our target is to find out V2, right? So let me consider the terminology as per your book. So in your book, V1 and V2 are the speeds at the liquid at A1 and A2 respectively. So let us assume area also. So let area inside is A2 and here it is A1, right? So area of orifice is A1. So we can always use continuity equation for these two different sections. So what happens according to continuity equation? A1 V1 is equals to A2 V2. Therefore we can write V1 equals to A2 divided by A1 into V2, right? So this is our velocity as per the continuity equation. आता आपण ही velocity जर इथे टाकली, so this equation will get modified and we will get the formula for V2. So let us put that value. So now we have equation 1/2 rho into, let us put value of V1, that is A2 by A1 into V2 bracket square plus rho into G into H1 and it is equals to 1/2 rho into V2 square.
So let us cancel this row from the equation. Then we'll have 1 by 2 a2 divided by a1 square v2 square, then minus 1 by 2 v2 square, right? Or you can say, we can shift the terms like this: 1 by 2 v2 square. So let us shift this term towards this end, minus 1 by 2 a2 by a1 square v2 square is equal to g into h1, right? So this will be 1 by 2 1 minus a2 by a1 square into v2 square is equal to gh1. This 2 will get shifted here, so we can write 1 minus a2 by a1 square v2 square is equal to 2gh1, right? Now from this, what we will have, since a2 by a1 is very less than 1, because a2 is a large area and a1 is a very small area, so we can always neglect this square. So we'll have v2 square is equal to 2gh1, and hence v2 is equal to under root 2gh1, right? Or 2gh simply, instead of taking h1, simply write h. So it is 2gh only, right? So this is what is speed of efflux and टॉर्सिलीज लॉ. सो अशा पद्धतीने तुम्ही तो प्रूव्ह करू शकता. फार सिंपल आहे. तुम्हाला ॲझम्पशन करायचे आहे A1 एरियाचं छोटंसं ओरिफिस तुम्ही टँकच्या बॉटमला केलेलं आहे. A2 टँकचा एरिया आहे. तर A2 A1 मध्ये भरपूर फरक आहे. सो यू हॅव टू अप्लाय दी बर्नॉलीज इक्वेशन अक्रॉस दी बोथ क्रॉस सेक्शन, आणि त्यामध्ये व्हेलॉसिटीला रिप्लेस करण्यासाठी V1 व्हेलॉसिटी जी आहे इनसाइड द टँक तिला रिप्लेस करण्यासाठी यूज द कंटिन्युटी इक्वेशन. You will reach up to the derivation. So this is how you can use Bernoulli's equation to determine the speed of efflux. ठीक आहे. So आपल्याला इथे एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला मिळाला टू फाइंड आउट द स्पीड ऑफ इफ्लक्स, आणि यावरून लक्षात येईल का स्पीड ऑफ इफ्लक्स त्याच्यावरती न्यूमरिकल कसे तयार होते तो इम्पॉर्टंट भाग आहे. दिस इज ऑल थिअरी. ठीक आहे. सो डेरिव्हेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने करून ठेवा. आता आपल्याकडे जे इक्वेशन आहे इफ्लक्स साठी ते इक्वेशन मी लिहितो. सो वी हॅव v इज इक्वल टू अंडर रूट 2gh. सो लेट मी ड्रॉ ए टँक फॉर यू. सपोज दिस इज अ टँक फिल विथ फ्लुइड. आता मी सुरुवातीला इथे छिद्र पाडलं टँकला. ठीक आहे. इथनं फ्लुइड बाहेर पडणार आहे. दिस इज माय व्हेलॉसिटी v1. त्यानंतर मी इथे छिद्र पाडलं. इथनं फ्लुइड बाहेर पडणार आहे. दिस इज माय व्हेलॉसिटी v2. सो देयर मस्ट बी डिफरन्स इन दिस व्हेलॉसिटी v1 and v2. आणि तो डिफरन्स according to h change होईल. Here you can see v is directly proportional to square root of h. मग आता v1 आणि v2 मध्ये ग्रेटर काय असेल that is more important. Now if we consider the height from the surface like h, so this will be greater. If we consider height from the bottom, then this will be the this will less. So this is how you have to take judgment. या टाइपचे MCQs इथे आपल्याला सोडवता येते. सो आपण ते MCQ घेत असताना पुन्हा एकदा डिस्कस करणार आहोत. सो दिस इज अबाउट स्पीड ऑफ इफ्लक्स और दी टॉर्सिलीज लॉ, राइट? नाउ लेट अस अंडरस्टैंड द सेकंड एप्लीकेशन ऑफ बर्नौलीज थ्योरम, एंड दैट इज व्हाट इज वेंचुरीमीटर, राइट? सो वेंचुरीमीटर सी वेंचुरीमीटरचा उपयोग हा मेनली it has different applications actually in fluid mechanics. You can use venturimeter to find out the pressure difference between two sections, rather to find out the speed of fluid flowing through that section. Then it is also used to measure the discharge. Now what is discharge? It is rate of fluid flowing per unit time. से आपण बघतो धरणाचं पाणी वगैरे ज्यावेळेस सोडतो. इवन लास्ट ॲप्लिकेशन कॅन बी यूज टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑन डॅम. लाईक आपण धरणातून पाणी सोडलं ते किती वेगाने जाईल, तिथून तर आपल्याला किती पाणी सोडायचं आहे, किती क्युसेस पाणी सोडतो आपण, हे आपण त्याच्यावरनं ठरवू शकतो. इनफॅक्ट डिझायनिंग ऑफ ऑल द डॅम ॲक्टिव्हिटीज टेक प्लेस ऑन द बेसिस ऑफ दिस कॅल्क्युलेशन, राईट?
सो तो फार हायर लेवलचा भाग आहे. आपल्याला इथे एक स्मॉल लेवल दिलेली आहे. वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज व्हेंचुरोमीटर, हाऊ इट वर्क्स ऑन बर्नौली प्रिन्सिपल, व्हॉट आर द फॉर्म्युला विच विल कम आउट ऑफ दिस अनालिसिस, राईट. सो लेट अस अंडरस्टँड व्हेंचुरोमीटर. सी कन्स्ट्रक्शन जर बघितलं व्हेंचुरोमीटरचं, इट हॅज टू सेक्शन्स. This is the inlet section wherein the diameter of pipe is more. Let the area of cross section here is A1. त्यानंतर हा सेक्शन असा कॉन्व्हर्ज होतो, राईट. हा कॉन्व्हर्जिंग लेंथ थोडीशी जास्त असते. त्यानंतर इथे परत सारख्या डायमीटरचा एक छोटासा पाईप बनवलेला असतो, त्याला आपण थ्रोट म्हणतो. आणि नंतर एक डायव्हर्जंट सेक्शन इथे या पद्धतीने व्हेंचुरोमीटरमध्ये असतो. सो सॉरी, इथे या ठिकाणी व्हेंचुरोमीटरमध्ये व्हॉट वी कॅन सी इज हा कॉन्व्हर्जंट कोन असतो विच इज लिटिल बिट स्मॉल, देन अ थ्रोट अँड देन अ डायव्हर्जंट कोन विच इज लिटिल बिट लार्ज. ठीक आहे. आणि हिअर डायमीटर ऑफ पाईप इज लेस ॲज कम्पेअर टू द डायमीटर ॲट दिस एंड. सो दिस इज हाऊ द व्हेंचुरोमीटर शेप इज. So this particular section, throat section of व्हेंचुरोमीटर, it has a uniform diameter throughout the length. याचा डायमीटर युनिफॉर्म असतो. आणि हा जो सेक्शन आहे हा आपला कॉन्व्हर्जंट कोन, हा डायव्हर्जंट कोन. आता बाकी त्याचं इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने मी जास्त डिटेल सांगत नाही, 12वी सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो. सो इन बिटवीन these two section, a manometer is fitted like this, right? There is a manometer fitted like this. Now this manometer is used the difference of pressure between two sections. आता ह्या सेक्शनला आपण मानूया एरिया A1, वेलॉसिटी ऑफ फ्लुइड V1, प्रेशर ऑफ फ्लुइड P1. ह्या सेक्शनमध्ये आपण मानूया वेलॉसिटी ऑफ फ्लुइड V2, एरिया A2 and again pressure of fluid P2. Let rho be the density of liquid flowing through the व्हेंचुरोमीटर. सो आता इथे जर बर्नौलीज थेरम आपल्याला ह्या दोन सेक्शनमध्ये अप्लाय करायचं आहे. लेट अस से दिस इज सेक्शन P and this is section Q. So in between section PQ, P and Q, how we can write the Bernoulli's equation? So here Bernoulli's equation is P1 square P1 plus 1 by 2 rho into V1 square is equal to, here we can write P2 plus 1 by 2 rho into V2 square, right? This is how we can write the Bernoulli's equation. आता मी इथे पोटेन्शियल हेड लिहिलं नाही, म्हणजे रो जी एच ची टर्म मी लिहिली नाही, कारण हे दोघंही सारख्याच हाईटला आहे. फ्रॉम सम रेफरन्स पॉईंट जर घेतलं तर हाईट सारखी आहे, हॉरिझॉन्टल असल्यामुळे दोघांची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हेड सारखंच असेल, म्हणून मी ते लिहिलं नाही. वी हॅव ओनली कन्सिडर प्रेशर हेड अँड कायनेटिक हेड इन व्हेंचुरोमीटर. सो लेट अस शिफ्ट द टर्म अकॉर्डिंग टू बर्नौलीज थेरम, अकॉर्डिंग टू बर्नौलीज इक्वेशन. या ठिकाणी प्रेशर जास्त असणार आहे कारण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे, फ्लो वायडर आहे. या ठिकाणी प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. इथे व्हेलॉसिटी जास्त असेल, म्हणजे आपण इथं कन्क्लुजन लिहू शकतोय व्हेलॉसिटी V2 इज ग्रेटर देन व्हेलॉसिटी V1, प्रेशर P2 इज लेस देन प्रेशर P1, एरिया A2 इज व्हेरी व्हेरी लेस किंवा लेस देन A1. ठीक आहे. सो दीज आर ऑल थिंग्स अबाउट द टू सेक्शन्स. Now let us shift the term. So we can write P1 minus P2 is equals to 1/2 rho into V2 square minus V1 square. So this equation will become the governing equation for the व्हेंचुरोमीटर. Now by using this equation you can find out pressure difference across the two things. You can find out velocities if the pressure difference is given. Now here additional arrangement is pressure here inside this particular thing at this section is more, so this manometric liquid will rise here in this column because the pressure is less here. Here height h तर आपण मोजली with the help of scale. So we can write this P1 minus P2 difference of pressure is equal to rho into G into h in terms of this manometric height. मग हे प्रेशर इथं मेजर केलं आपण with this manometer. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल मग, 1/2 rho into V2 square minus V1 square is equal to rho into G into H. That means V2 square minus V1 square is equal to 2GH. Again हा फॉर्म्युला आपल्याला इथे प्रूव्ह करता येईल, इथे हा फॉर्म्युला आपल्याला मिळून जातो. सो दिस इज अबाउट व्हेंचुरोमीटर अँड इट्स इक्वेशन. आता परीक्षेला प्रश्न येईल, मोठा प्रश्न जर तयार करायचा असेल
तर व्हॉट इज व्हेंचुरीमीटर, where is it used, then what explain the construction and working of venturimeter. Simple type the question is venturimeter consists of it is basically it is fitted between a pipeline between two sections. It consists of a converging cone, then a uniform pipe or throat, and divergent cone, and the manometer is fitted between the throat and the converging cone so that the pressure difference can be measured. And then you can write applying Bernoulli equation, हे equations लिहा, and finally you can arrive this formula. So ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण V1 V2 काढू शकतो, हाईट काढू शकतो तिथे, दिस मॅनोमेट्रिक हाईट, म्हणजे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही ते वेगवेगळे प्रॉब्लेम तिथे सोडू शकता. याचा वापर करून तुम्ही प्रेशर डिफरन्स काढू शकता. सो हे सगळे इक्वेशन समजून घ्यायचे, राईट. आता व्हेंचुरीमीटर तुम्ही कुठं बघता, तर मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जिथे कंटिन्युअस प्लांट्स आहेत, जिथे फ्लूइड फ्लो जास्त प्रमाणात असतो, त्या ठिकाणी मेजरमेंट पर्पजसाठी हे बसवलेले असतात मध्ये मध्ये, राईट. नाव लेट अस अंडरस्टँड द नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज थेरम, अँड दॅट इज आवर एरोफाईल शेप ऑफ एरोप्लेन विंग. सो विमानाची लिफ्टिंग अपची प्रोसेस काय ते आपण समजून घेऊ. सो दॅट इज आवर नेक्स्ट ॲप्लिकेशन, राईट. सी वी विल ट्राय टू सॉल्व the MCQs based on Torricelli's law, that is efflux, venturimeter, so that concepts आणखी पक्के होतील. इथे बेसिकली मी तुम्हाला आउटलाईन देतोय कन्सेप्टची, जी तुम्हाला अभ्यास करताना मदत करेल. डोंट एक्सपेक्ट एंटरटेनमेंट हिअर, राईट. दिस इज अ व्हेरी क्रुशियल अँड टेक्निकल पार्ट. So maybe if you are interested in, then it will entertain you, but if you are interested in some other things, so it will not entertain you, right? So this is physics, this is science. So be serious in this case, then only you will understand the concepts. Okay, so let us understand the aerofoil shape. See, we can see the shape of aerofoil. In case of aeroplane, it is something like this, right? विमानाचा जर आपण पंखा बघितला, see, suppose this is your aeroplane. So aeroplane wings are like this from both the sides. Here the cross section is taken. So it is something like this. हा जो क्रॉस सेक्शन आहे तो असा असतो, राईट. आता विमान ज्यावेळेस आपण त्या ट्रॅकवरती विमान पळतं आणि नंतर ते लिफ्ट होतं, तर ते लिफ्टिंग व्हायचं कारण काय आहे, तर त्याचं कारण सिम्पल आहे. आपण जर याला फाईन ॲनालिसिस केलं तर विल सी एअर फ्लो जो आहे तो अशा पद्धतीने इथे क्राऊडेड होतो, राईट. एअरच्या ज्या स्ट्रीम लाईन्स येतात ते इथे, म्हणजे एअर इज द फ्लुइड इन दिस केस, राईट. सो फ्लुइडची इथे क्राउडिंग होते, राईट. क्राउडिंग ऑफ स्ट्रीम लाईन्स अबाव दी एरोफाईल, राईट. ह्या विमानाचा जो पंख आहे त्या पंखाच्या वरच्या साईडला तिथे गर्दी होते स्ट्रीम लाईन्सची, आणि खालच्या साईडला स्ट्रीम लाईन्स ह्या रेअर असतात, राईट, वाईड असतात. मग आता इथे स्ट्रीम लाईन्स वाईड आहेत आणि इथे त्या नॅरो झाल्या, इथे गर्दी झालेली. सो हिअर जे प्रेशर आहे, समजा इथे प्रेशर आपण P1 म्हणू आणि या ठिकाणी प्रेशर P2 म्हणू. सो दिस P1 बिकम्स लेस देन P2, ठीक आहे. इथं प्रेशर ड्रॉप होतो, प्रेशर डिक्रीज होतं, आणि खालच्या साईडला प्रेशर इन्क्रीज होतं. आणि ह्या इन्क्रीज प्रेशरमुळे जो काही फोर्स होतो तो त्याला असा वर उचलतो. तो फोर्स अपवर्ड डायरेक्शनने याला वर उचलतो आणि ते विमानाला उडण्यासाठी मदत करतो. सो दॅट इज द रिझन द शेप ऑफ विंग, द क्रॉस सेक्शन ऑफ विंग इज लाईक दिस ओनली, राईट. सो दिस इज द प्रिन्सिपल. इट इज अगेन बेस्ड ऑन दी बर्नॉलीज थेरम, बर्नॉलीज इक्वेशन, बर्नॉलीज प्रिन्सिपल. का त्याच्या वरच्या साईडला प्रेशर ड्रॉप करायचं असतं आपल्याला, मग तरच खालून प्रेशर वाढणार आणि फोर्स वाढणार आणि विमान वर उचलले जाणार. सो दिस इज हाऊ द लिफ्टिंग ऑफ एरोप्लेन टेक्स प्लेस. इथे तोच क्वेश्चन, हाऊ एरोप्लेन लिफ्ट्स अप, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ बर्नॉलीज इक्वेशन, राईट. नाउ लेट अस अंडरस्टँड द नेक्स्ट ॲप्लिकेशन. दिस इज लिफ्टिंग ऑफ एरोप्लेन, राईट. एरोप्लेन लिफ्ट म्हणू शकतो आपण, एरोप्लेन लिफ्ट विथ द हेल्प ऑफ बर्नॉलीज इक्वेशन. Now let us understand the next application, that is atomizer. हे आपण सगळे स्प्रे वापरतो, डिओड्रंट स्प्रे असेल, सेंट स्प्रे असेल. यू मस्ट हॅव सीन द पेंट गन
तर ह्या सगळ्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली, राईट, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सी, आता याला एक सिस्टमॅटिक आपण एक डायग्रॅम काढून समजून घेऊ शकतो. So what happens in that case actually, right? So this is our piston and cylinder arrangement, and here one small pipe is there which is immersed in a fluid. आता हा सेंट असू शकतो, कलर असू शकतो, राईट. इट कॅन बी कलर, इट कॅन बी सेंट, आणि इट कॅन बी सम अदर लिक्विड ज्याचा आपल्याला स्प्रे तयार करायचा आहे, राईट. इव्हन पेंट गन. आता होतं काय, इकडून पुश केल्यामुळे आपण ज्यावेळेस ते दाबतो, एअर, प्रेशराइज एअर या ठिकाणी या नळीच्या वरती फ्लो व्हायला लागते, राईट, लाईक दिस. ठीक आहे. आता ही जी प्रेशराइज एअर आहे ती इथलं प्रेशर आहे, प्रेशर हेअर हे काय करते, डिक्रीज करते. इथे प्रेशर काय होतं, डाऊन होतं, डिक्रीज होतं. आणि ऑब्विसली या ठिकाणी प्रेशर जास्त आहे, त्यामुळे जास्त ठिकाणात जास्त प्रेशरच्या रिजनमधून लिक्विड फ्लो व्हायला लागतं टुवर्ड्स दी लो प्रेशर रिजन. मग इथं आलेले लिक्विडचे जे पार्टिकल्स आहेत त्याला ती हायस्पीड एअर काय करते, तिथं ॲटोमाइज करते, आणि इथं आपल्याला स्प्रे तयार होतो, राईट. सो तो स्प्रे तशा पद्धतीने तयार होतो. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. सो इन ॲटोमायझर हाऊ डू वी यूज बर्नौलीज थेरम? सो इट इज व्हेरी सिम्पल. At the opening of the liquid pipe, the air is crowded, right? The speed of air is increased. Speed वाढला म्हणजे त्याचं प्रेशर काय झालं, तिथं कमी झालं. And that is what is Bernoulli's principle, right? तो स्पीड इन्क्रीज होतो म्हणजे प्रेशर डिक्रीज होतं. हे बर्नौलीज थेरमचं अल्टिमेट आउटपुट लक्षात ठेवा. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. सो अगेन क्वेश्चन विल बी आज हाऊ ॲटोमायझर वर्क. छोटीशी थिअरी आहे, 2 मार्काचा एक क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता तुम्ही. नाउ लेट अस अंडरस्टँड द लास्ट ॲप्लिकेशन ऑफ बर्नौलीज थेरम, and that is blowing up of house roof. घराचे पत्रे कसे उडतात ते कन्सेप्ट समजून घ्या. सी, इथे काय होतं पहा, हे घराचे पत्रे आहेत सपोज आपले, राईट. आता ज्यावेळेस हवा तेज असते, भरपूर प्रमाणात स्टॉर्म ज्याला म्हणतो, तो येतो, वादळ येतं, त्यावेळेस इथे क्राउडिंग होती हवेची. इथे काय होती, क्राउडिंग, गर्दी होती हवेची. स्ट्रीमलाईन इथे गर्दी होती, आणि स्पीड ऑफ एअर ऑल्सो इज मोर हिअर. सो हिअर प्रेशर डिक्रीजेस, प्रेशर ड्रॉप होतो. या ठिकाणी प्रेशर काय होतं, कमी होतं. पण रूमच्या आतमध्ये जे प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो, विच इज ग्रेटर देन दिस प्रेशर ॲट हायर साईड. त्यामुळं खालून फोर्स अप्लाय होतो आणि तिथे ते पत्रे ब्लो अप होतात, उडतात, राईट. तर दिस इज द रिझन. हवा तो वरतून वाहते पण पत्रा वर उचलला जातो. त्याचं कारण तिथे प्रेशर कमी होतं. बर्नौलीज थेरमनुसार तिथे क्राउडिंग होती स्ट्रीमलाईनची, स्पीड वाढतो स्ट्रीमलाईनचा, प्रेशर डिक्रीज होतं, खालचं प्रेशर जास्त असल्यामुळे तिथं ब्लो अप होण्याची शक्यता वाढत जाते, राईट. आणि तो टाळण्यासाठी आपण ते पत्रे पॅक केलेले असतात विथ द हेल्प ऑफ स्क्रू अँड नट अरेंजमेंट, राईट. सो गाईज, दिस इज अबाउट द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड. सो ह्या सेशनमध्ये आपण शिकलो बर्नौलीज थेरमचे ॲप्लिकेशन, flow of speed of efflux, then venturimeter, then aerofoil shape of aeroplane wing, that is lifting up of aeroplane, then atomizer, and then blowing off of roof, right. So हे सगळ्या गोष्टीत लक्षात ठेवा की स्ट्रीमलाईन्स जिथे स्पीडने व्हायला लागतात, फ्लो जिथे स्पीडने व्हायला लागतो त्या ठिकाणी प्रेशर ड्रॉप होतो, आणि बिकॉज ऑफ प्रेशर डिफरन्स वी अचीव व्हॉट एव्हर वी वॉन्ट प्रॅक्टिकली. सो दिस इज व्हॉट इज बर्नौलीज थेरम. या सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये जिथे जिथे इक्वेशन्स आलेले आहेत त्या इक्वेशन्समधल्या टर्म्स समजून घ्या. त्या टर्म्स आपल्याला शोधायचे आहेत, त्याच्यावरती न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यावरती स्टँडर्डचे थेअरी क्वेश्चन आहेत, ते पुस्तकाच्या खाली टेक्स्टबुक एक्झरसाईजमध्ये दिलेले असतात. त्याचे प्रॉपर आन्सर लिहा आणि ते आन्सर वेळोवेळी वाचत चला, म्हणजे परीक्षेच्या वेळेस ते आपल्याला जसेचे तसे तिथे लिहिता येतील, राईट. हा चॅप्टर आपण पूर्ण, हा फार महत्त्वाचा चॅप्टर आहे, बोर्डाला याचं वेटेज चांगलं असेल. तर हा चॅप्टर परत एकदा मी फ्लुइड डायनॅमिक्सचा भाग, एका फ्लुइड स्टॅटिक्सची जशी आपण रिव्हिजन घेतली एका लेक्चरमध्ये, तशीच फ्लुइड डायनॅमिक्सची देखील आपण एक रिव्हिजन लेक्चर घेणार आहोत, ज्यात मी परत एकदा सगळे टॉपिक तुम्हाला शॉर्टकटमध्ये समजून सांगेल, स्पीडमध्ये समजून सांगेल, जेणेकरून तुम्हाला ते नटशेलमध्ये आणता येतील. अँड देन विल ट्राय टू सॉल्व द नंबर ऑफ MCQs अँड न्यूमरिकल like the one we are doing in the rotational motion, right. So what I need is you should follow the lectures in a sequence
त्यानंतर त्याच्यावरचे असाइनमेंट्स मी जे क्वेश्चन इन बिटवीन सांगतो ते लिहायचे प्रयत्न करा. ठीक आहे. See, this session is going to be a very entertaining session. Day by day, we are increasing the content. Day by day, I'm getting idea what exactly students want. So त्यामुळे ते वाढत जातील. So follow the channel, subscribe the channel and व्हिडिओ परत परत पहा. काही जर कुठे कमतरता असेल, कधी कधी स्लिप ऑफ टंग होतं, काही गोष्टी चुकतात, कमीचं जास्त जास्तचं कमी असे शब्द निघून जातात. सो ट्राय टू अंडरस्टँड आणि ते सजेशन करा. विल एडिट दॅट पार्ट. ठीक आहे. सो दिस इज कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट प्रोसेस बेसिकली. इट विल नॉट स्टॉप. असं नाही होत की व्हिडिओ तयार केला आणि टाकला आणि संपला. सो इट कीप्स ऑन, इट कंटिन्यूज, राईट. सो ही इम्प्रूव्हमेंट होत राहील आणि गायरस एज्युकेशन आणखी कंटेंटला स्टँडर्डाईज कसं करेल, आणखी कंटेंटला विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यू ॲडिंग कसं करेल, याच्यावर माझं लक्ष राहील, राईट. सो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल, गायरस लाईव्ह ॲप्लिकेशन तुम्ही अजूनही ज्यांनी घेतलेलं नसेल त्यांनी इन्स्टॉल करा. कारण ह्या प्रत्येक टॉपिकवर शेकडो MCQs त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही विथ द हेल्प ऑफ गायरस लाईव्ह तुमची स्वतःची टेस्ट जनरेट करू शकता. झालेल्या टॉपिकवर तुम्ही टेस्ट जनरेट केल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली कळेल आपल्याला किती येतं आहे किती नाही. आणि त्या ठिकाणी तुम्हाला MCQचे एक्सप्लेनेशन असल्यामुळे कोणाच्या गायडन्सची जास्त काही गरज पडत नाही. शिवाय तुम्हाला ताबडतोब रिझल्ट कळतो, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लगेच तिथं वाढतो, राईट. शिवाय तुम्ही तुमच्या कॉम्बिनेशनने टेस्ट बनवू शकता. सो दॅट इज द बेनिफिट ऑफ गायरस लाईव्ह. आणि गायरस ॲप्लिकेशनमध्ये हे सगळे व्हिडिओ, ह्या सगळ्या लिंक्स मी तिथे टाकलेले आहेत. आणखी केमिस्ट्रीचे काही लेक्चर्स आमचे मित्र कंपनी जे कंडक्ट करत आहेत तेही तुम्हाला बघायला भेटतील. अजूनही स्टँडर्ड कंटेंट त्यामध्ये आहे. PDF फाईल मी दिलेल्या आहेत. मॅजिक MCQच्या सगळ्या फाईल मी त्या गायरस ॲपमध्ये टाकलेल्या आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर 50 ते 100 स्टँडर्ड MCQ सॉर्ट आउट केले आणि विथ डिटेल आन्सर्स ते तिथं आहेत. सो इट विल हेल्प यू. तर प्ले स्टोअरवर जाऊन गायरस लाईव्ह आणि गायरसचे ॲप्लिकेशन 100% इन्स्टॉल करा. आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डला तिथे आपण याच्या लिंक्स पण दिलेल्या आहे. तुम्ही तिथंही डायरेक्टली हे करू शकता. सो गायरस एज्युकेशनचा चॅनल ओपन केल्यानंतर तिथे राईट हँड साईडला गायरसची वेबसाईट आणि ॲप्लिकेशनचे लिंक्स आहेत. तो यू कॅन ऑल्सो इन्स्टॉल दॅट ॲप्लिकेशन फ्रॉम देअर ओनली, राईट. सो हे सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील आणि नेवासा, शेवगाव परिसरातील, अकॅडमीच्या आजूबाजूच्या परिसरातील मुलांना जर क्लासेस जॉईन करायचे असतील तर दे कॅन डायरेक्टली कम. सी ऑनलाईनचा मला एक इथे तोटा लक्षात असा येतो आहे का, जेवढं पाहिजे तेवढं कंडक्ट करता येत नाही, वेळेचा अभाव असतो, टेक्निकल इश्यूज असतात. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आफ्टर दिस लॉकडाऊन पिरियड यू कॅन ऑल्सो जॉईन माय क्लासेस, राईट. सो in next session we'll see the revision on fluid dynamics and then we are going to start the kinetic theory of let us see what other topic you can also suggest me the topic. Okay, thank you.